जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर आपल्या योजना करो यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा आता 19 हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या दिवशी मिळणार आहे। पण एक तुम्हाला काम करायचं आहे, त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। घरबसल्या कशा पद्धतीने तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करू शकता या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत देणाऱ्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो आता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपयाच्या 19व्या हप्त्याची रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे। परंतु पीएम किसान योजनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण काम करायचं आहे, त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर प्रक्रिया अपूर्ण असल्यास हप्ता मिळत नाही, म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यास हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री मोदींनी शेवटचा जो 18वा हप्ता होता तो महाराष्ट्रातील वाशिम इथून जे आहे तो देण्यात आला होता। कितवा 18वा हप्ता, तर एकंदरीत मित्रांनो तो येण्यापूर्वी आपल्याला ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती, सर्वांना माहिती आहे। त्या अनुषंगाने मित्रांनो, ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ज्यामध्ये 9.4 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर 20,000 कोटीहून अधिक जी रक्कम आहे ती पाठवण्यात आली होती। ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसलेल्या आणि अर्जातील चुकामुळे मोठ्या संख्येने शेतकरी हप्त्यापासून वंचित राहिले होते। अशा परिस्थितीत तुम्ही केवायसी पीएम किसान योजनेची ई-केवायसी जे ॲपद्वारे सहजपणे पूर्ण करू शकता किंवा आपल्या जे अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता। तर त्या ॲपवरून कसं करायचं, तर घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही स्टेप फॉलो करायचे आहेत। ते शेतकऱ्यांसाठी स्मार्टफोन असणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांनो, तुमच्याकडे स्मार्टफोन जो आहे मित्रांनो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे स्मार्टफोन असणं अत्यंत गरजेचं आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडं प्रथम प्ले स्टोअरवरून आपल्याला पीएम किसानचं जे अधिकृत जे ॲप आहे ते इन्स्टॉल करावं लागणार आहे। त्यानंतर कृषी शेतकरी पर्याय निवडावा लागणार आहे, लॉग इन करावं लागणार आहे। पुढील पर्यायात ई-केवायसी पर्याय तुम्हाला दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे, आपला आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे। आता तुम्हाला तुमचा फोन नंबरवर तुमचा जे चेहरा आहे ते स्कॅन करून घ्यायचा आहे आणि त्यावर क्लिक करायचं आहे आणि फोटो काढा। या फोटोवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तुमचा इमेज यशस्वीरित्या कॅप्चर केला जाईल। म्हणजे एकंदरीत हे जे आहे ते ई-केवायसी प्रक्रियेला आपल्याला स्टेप फॉलो करायचे आहेत। पण मित्रांनो, एवढी झंझट करोस्तोवर आपल्याला एक काम करणार सांगतो मित्रांनो, तुम्हाला अधिकृत वेबसाईट माहिती आहे, पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट माहिती आहे पीएम किसान। असं जर तुम्ही तुमच्या जे गुगल आहे याच्यावर टाकल्याच्या नंतर ती अधिकृत वेबसाईट येईल। त्याच्यामध्ये एक सुरुवातीस 3 पर्याय दिसतील, एक म्हणजे सुरुवातीस न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, दुसरा म्हणजे ई-केवायसी। आता ही ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे, आपली ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि येणाऱ्या काळात ई-केवायसीचा त्रास नाही, कारण की आता फार्मर आयडी जे आहे ते फार्मर आयडी जर तुम्ही बनवली नसतील तर मित्रांनो बनवून घ्या। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनेक योजनांचा लाभ तुम्हाला त्या फार्मर आयडीहून भेटणार आहे। तर जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद।